पारंपरिक आणि सांस्कृतिक शहर आहे. येवल्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 138 वर्षापासून या ठिकाणी मानाचे गणपती आझाद चौकामध्ये येत असतात. आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा धोलेगाव वस्ताद तालीम संघाचा हा पहिला मानाचा गणपती हा आझाद चौकामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी धोलेगाव वस्ताद तालीम संघाचे सगळे पट्टे हे या ठिकाणी करतायत. नेतृत्वामध्ये या ठिकाणी धोलेगाव वस्ताद तालीम संघाचा गणपती इथे आलेला आहे. जवळपास 15 ते 16 हे मानाचे गणपती येवल्यामध्ये मिरवणूक निघते. शेवटच्या दिवशी 16वा जो शेवटचा जो मानाचा गणपती आहे तो परतीपुरा तालीम संघाचा आहे आणि ही परंपरा ही अशी येवल्याकरांनी जोपासलेली आहे. तुम्ही बघत असाल की येवल्या शहरातून तमाम माझ्या माता भगिनी माझे भावंड ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हा खेळ बघायला आलेले. येवला म्हटलं की सांस्कृतिक खेळ हे नेहमीच केले जातात आणि मला नाही वाटत की येवल्या शहरासारखं असे प्रयोग कुठे होत असतील आणि म्हणून मी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व हे जे काही मानाचे गणपती आहे आज यांचं विसर्जन या ठिकाणी होतंय त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात समाजाला अशी दिशा दाखवण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.